न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विल्लोळी येथे नवीन इमारतीचे कोनशिला अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले। शुक्रवार रोजी जिल्हा नियोजन निधीतून मिळालेल्या एक वर्गखोलीच्या कोनशिलेचे अनावरण कार्यक्रम शाळेतील इयत्ता 1ली ते 7वी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हस्ते संपन्न करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिरामणी बेट विस्तार अधिकारी रणदिवे उपस्थित होते। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय भाऊ गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती उपस्थित होते। सदर कार्यक्रमास ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य धोंडीराम भाऊ थोरात, सदस्य गोरखभाऊ महाले, संपतभाऊ बोंबले, तुळशीराम भाऊ चोपडे, गणपतभाऊ घोलवड, कृष्णाभाऊ वाघ, प्रियंकाताई रुपवते, रेखाताई गाडेकर, आशाताई कौले, मीराबाई बेंडकुळे आणि छायाताई गाडेकर, चंद्रभागाताई कदम, राजूभाऊ देवराम थोरात, नितीन पवार, मुख्याध्यापक सतीश लाड, विद्यार्थी प्रतिनिधी अजय लहांगे, आर्यन उपेकर, शिक्षक प्रतिनिधी सुवर्णा पवार, संगीता नागपुरे, वनिता सोनकळे, रुपाली शिंदे, पौर्णिमा थोरात, वंदना लहाणे, शीतल शिंदे, संजना खेरणार, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या खोलीसाठी जिल्हा नियोजन निधी म्हणजे DCP यांच्या अंतर्गत माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय आमदार यांच्या निधीतून आपल्याला जिल्हा परिषद शाळेसाठी ही खोली उपलब्ध झाली होती। या खोलीच्या बांधकामासाठी गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण टीम, त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक सरपंच आणि त्यांचे सर्व सदस्य यांनी या खोलीच्या बांधकामासाठी वेळोवेळी जे सहकार्य केलेलं आहे आणि ही अद्यावत अशी खोली मुख्याध्यापक कार्यालय म्हणून या जिल्हा परिषद शाळा विल्लोळी या ठिकाणी तयार झालेली आहे। या खोलीचा वापर मुख्याध्यापकाच्या प्रशस्त कामकाजासाठी आम्हाला नक्कीच होणार आहे आणि या खोलीमुळे आमच्या सर्व शिक्षकांना आणि या ठिकाणी सर्व सदस्यांना अतिशय अभिमान आहे की अतिशय छान खोली या निधीतून आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। याबद्दल सहकार्य करणाऱ्या सर्व गावकरी, सर्व सदस्य, सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि सर्व जे ज्येष्ठ नागरिक आहे या सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे आणि बांधकाम आम्ही अतिशय योग्य पद्धतीने पूर्ण केलेलं आहे। त्याचबरोबर या शाळेत या खोलीसाठी लागणारे जे साहित्य आहे, मग कलर काम असेल किंवा काही गोष्टी असतील, तर या वेळोवेळी अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती आणि सदस्य यांनी वेळोवेळी घेऊन दिलेले आहेत। या सर्व सहकार्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि एक छानशी खोली आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आज जी वर्ग खोली आपल्याला प्राप्त झालेली आहे, या वर्ग खोलीला सर्व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आणि ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व मिळून ही वर्ग खोली आपल्याला मिळालेली आहे आणि त्या वर्ग खोलीचं आज आपण कोनशिलेचं उद्घाटन करणार आहोत। आपल्या चिमुकल्या ज्या मुलांसाठी आपली शाळा वेगवेगळे उपक्रम राबवत असते आणि त्या म्हणून अध्यक्ष सर्व बॉडीचं म्हणणं होते की विद्यार्थ्यांच्या हस्ते आपण त्या कोनशिलेचं उद्घाटन करणार आहोत आणि म्हणून आज आपल्या चिमुकल्यांच्या हस्ते आजच्या या वर्ग खोलीचं उद्घाटन, कोनशिलेचं उद्घाटन आपण ठेवलेलं आहे। तर कार्यक्रम